नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, सेतू अभ्यासक्रमातील आजचा आपला 45वा दिवस. आज आपण चाचणी क्रमांक 3 म्हणजेच अंतिम चाचणी सोडवणार आहोत. ही चाचणी 30 गुणांची आहे. यातील प्रश्न जे दिलेले आहेत ते आता आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिही. 6 गुणांचा प्रश्न आहे हा. त्यातील पहिला, खालीलपैकी नैसर्गिक संख्या संच कोणता? हे तुम्हाला संख्या संच दिलेले आहेत आणि यातील तुम्हाला नैसर्गिक संख्या संच शोधायचा आहे. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या. नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून 1 2 3 4 5 याप्रमाणे आणि मग अशा प्रकारचा संच आपल्याला यामध्ये शोधायचा आहे. आणि तो आहे या ठिकाणी 1 2 3 डॉट 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 दिले बघा त्यांनी, म्हणजे हा बी पर्याय आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. दुसरं, पी बरोबर 3 असताना पी वर्ग वजा 9 या बहुपदीची किंमत टिंबटिंब असेल. पी बरोबर 3 असताना पी वर्ग वजा 9 या बहुपदीची किंमत टिंबटिंब असेल, म्हणजे पी या ठिकाणी किती लिहायचे आपल्याला 3 आणि या बहुपदीची किंमत काढायची, म्हणजे 3 आणि त्याचा वर्ग आहे, 3चा वर्ग 9, 9 वजा 9 0, म्हणजे या बहुपदीची किंमत आपल्याला काय मिळते? 0 मिळते. सोपे प्रश्न आहेत. म्हणजे आपल्याला पर्याय मिळालेला आहे सी पर्याय. त्याच्यानंतर x अधिक y बरोबर 4 या दोन चलातील समीकरणासाठी x बरोबर 2 असताना y ची किंमत टिंबटिंब असेल, म्हणजे xच्या जागेवर 2 ठेवायचे आणि y ची किंमत काय करायला सांगितली तुम्हाला त्यांनी? मिळवायला सांगितलेली आहे. जर xच्या जागेवर आपण 2 ठेवले तर 2 अधिक y बरोबर 4, 2 पलीकडे जाणारे वजा होणार, म्हणजे y बरोबर 4 वजा 2, 4 मधून 2 गेले 2, म्हणजे y ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 2. आणि असा पर्याय आपल्याकडे आहे डी पर्याय. म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला पर्याय डी. यानंतर चौथा प्रश्न, चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात असा चौकोन आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेला आहे. म्हणजे टिंबटिंब चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात. आता सर्व जोड्या एकरूप आहेत असा चौकोन कोणता असतो? तर समभुज चौकोन. समभुज चौकोनाच्या सर्व भुजा म्हणजे सर्व बाजू एकरूप असतात, म्हणून त्याचं नावच आहे सम, म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान आहेत म्हणजेच एकरूप आहेत अशा चौकोनाला म्हणतात समभुज चौकोन. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला मिळालेला आहे डी पर्याय. त्यानंतर 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? आता ते जर बिंदू एकरेषीय असेल, बघा ते बिंदू समजा एकरेषीय आहेत या प्रकारे, तर त्यातून जाणारी आपल्याला एक रेषा मिळणार आहे. आणि ते बिंदू जर नैकरेषीय असतील या प्रकारे, तर त्यातून जाणाऱ्या आपल्याला 3 रेषा मिळतील. बघा, ही एक रेषा, ही एक रेषा आणि ही एक रेषा, म्हणजे आपल्याला एक रेषा मिळू शकते किंवा आपल्याला 3 रेषा मिळू शकतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय आपल्याला मिळालेला आहे 1 किंवा 3. यानंतर 6वा प्रश्न, एका त्रिकोणाच्या 2 भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी टिंबटिंब नसेल. त्रिकोणामध्ये कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. हा प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. ही बाजू 5, 1.5 आणि 3.7 या 3 बाजूंचा आपण विचार केला तर 5 ही सर्वात मोठी बाजू आहे. त्यानंतर परत ह्या 3 बाजूंचा विचार केला तर 5च मोठी आहे. ह्या 3 बाजूंचा विचार केला तर 5 मोठी आहे. ह्याही 3 बाजूंचा विचार केला आपण तर 5च बाजू मोठी आहे. म्हणजे 2 छोट्या बाजूंची बेरीज ही 5 पेक्षा मोठी यायला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांची बेरीज जर आपण केली तर 5 पेक्षा मोठी येते. तुम्ही करून पहा. ह्या दोघांची बेरीज केली तर 5 पेक्षा मोठी येते. ह्या दोघांची बेरीज केली तीही 5 पेक्षा मोठी येते. म्हणजे ह्या बाजू
तीनही बाजू त्रिकोणाच्या भुजांची लांबी असू शकेल. आता हिचा आपण विचार करूया. 1.5 आणि 3.4 यांची आपण बेरीज करूया. 5 आणि 4 9, 3 आणि 1 4 म्हणजे 4.9. म्हणजे ह्या दोन बाजूंची जर आपण बेरीज केली तर ही 5पेक्षा मोठी यायला पाहिजे, पण ती 5पेक्षा मोठी येत नाही. आणि मग म्हणून 5, 1.5 आणि 3.4 अशा त्रिकोणाच्या बाजू असू शकत नाही. अशा प्रकारचा त्रिकोण आपण काढू शकत नाही. आणि मग म्हणून त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी 3.4 सेमी नसेल. म्हणजेच पर्याय आपल्याला आलेला आहे डी. आपण 1.5 3.7 ही बेरीज जास्त येते 5पेक्षा, ही पण बेरीज जास्त येते 5पेक्षा, ही पण बेरीज जास्त येते 5पेक्षा. म्हणजे त्रिकोणाच्या या भुजा असू शकतील, पण ही भुजा मात्र असू शकणार नाही. म्हणजे उत्तर आपल्याला आले आहे पर्याय क्रमांक डी. आता यामध्ये पर्याय कोणकोणते आलेत बघा. पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. इथे पर्याय आपल्याला मिळालेला आहे. पहिला पर्याय आपल्याला मिळालेला आहे बी पर्याय. खालीलपैकी नैसर्गिक संख्या संच कोणता? बी. त्याच्यानंतर इथे सी, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर परत डी, त्याच्यानंतर सी आणि त्याच्यानंतर डी. अशा प्रकारचे पर्याय क्रमांक आपल्याला आलेले आहेत. पर्याय क्रमांक जे अल्फाबेट आहेत म्हणजे वर्णाक्षर आहेत ते मी वाचतो, तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. बी सी डी डी सी बी असा क्रम आपला आलेला आहे. परत एकदा सांगतो बघा. बी सी डी डी सी डी. आणि मग आपण उत्तर लिहिलेलं आहे. प्रश्न पहिला बी सी डी डी सी डी याप्रमाणे त्याची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील उपप्रश्न सोडवा. 4 गुणांचा प्रश्न आहे हा आपण आता सोडवायला घेऊया. त्यातील पहिला 2 व 8 चा भूमिती मध्य काढा. 2 व 8 चा भूमिती मध्य काढा. समजा एम हा 2 व 8 चा भूमिती मध्य आहे. एम हा भूमिती मध्य आपण मानलेला आहे. आणि मग आपण काय करतो? भूमिती मध्याचा वर्ग बरोबर या पदांचा करतो गुणाकार. म्हणजे एम वर्ग बरोबर 2 गुणिले 8 म्हणजेच एम वर्ग बरोबर 16. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन एम वर्गाचं वर्गमूळ मिळालं आपल्याला एम आणि 16चं वर्गमूळ मिळालं 4. म्हणजेच 4 हा 2 व 8 चा भूमिती मध्य आहे. हेच वाक्य आपण परत लिहायचं आहे. समजाच्या जाग्यावर म्हणून आणि एमच्या जाग्यावर एमची किंमत म्हणून 4 हा 2 व 8 चा भूमिती मध्य आहे. अशाच प्रकारच्या मांडण्या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण करत असतो, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा प्रश्न एक्स वर्ग वजा 25चे अवयव पाडा. एक्स वर्ग वजा 25 आपण हे कसं लिहू शकतो? एक्स कंसाचा वर्ग वजा 25 कुणाचा वर्ग आहे तर 5चा वर्ग. म्हणजे एक्स कंसाचा वर्ग वजा 5 कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. सूत्र आलं बघा. ए वर्ग वजा बी वर्ग. आणि आपण हे सोडवतो मग पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. म्हणजे यांच्या वर्गमुळांची बेरीज आणि यांच्याच वर्गमुळाची वजाबाकी दुसऱ्या कंसामध्ये. आणि मग याची आणि याची आपण जर तुलना केली तर ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 5. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजेच एक्स वजा 5. या प्रकारे आपल्याला या राशीचे अवयव पाडता येतील. त्यानंतर तिसरा प्रश्न समांतरभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप 40 अंश आहे तर त्याच्या लगतच्या कोणाचे माप काढा. समांतरभुज चौकोनाच्या एका कोणाचं माप 40 अंश आहे, त्याच्या लगतच्या कोणाचं माप तुम्हाला विचारलेलं आहे. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात. हा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. समजा लगतच्या कोणाचे माप 1 अंश आहे
लगतचा कोन जो आहे त्याचं माप आपण 1 मानलेलं आहे. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180. म्हणजे हा x कोन दिला आहे आणि एक 40 कोन आहे. या दोन कोणांचा आपण जर विचार केला तर या दोघांची बेरीज किती भरणार आहे? 180. म्हणजे 40 अंशाचा कोन अधिक हा 1 अंशाचा कोन, दोघांची बेरीज 180. म्हणजे x अधिक 40 बरोबर 180 अंश. 40 पलीकडे गेले वजा होणार आहे, म्हणजे x बरोबर 180 वजा 40. आणि 180मधून किती गेले? 40 गेले. म्हणजे xची किंमत आपल्याला मिळणार आहे 140. xची किंमत मिळणार आहे 140. आणि मग आपण हेच वाक्य परत लिहिणार समजाच्या जागेवर. म्हणून लगतच्या कोनाचे माप 1 अंश आहे. x म्हणजे 140 अंश आहे. समजलं काय सांगितलं ते? लक्षात ठेवा, x बरोबर 180 वजा 40. म्हणून x बरोबर आपल्याला मिळालेले आहे 140. x बरोबर 140. x बरोबर 140 म्हणून समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाचे माप 140 अंश आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, त्रिकोण PQR मध्ये जर कोन R इज ग्रेटर दॅन कोन Q तर खालीलपैकी कोणते विधान सत्य असेल? 4 तुम्हाला विधाने दिलेली आहेत आणि यातील कोणतं विधान सत्य आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. त्रिकोण PQR मध्ये आपण माहिती जी दिलेली आहे त्याप्रमाणे आकृती इथे काढलेली बघा. त्रिकोण PQR मध्ये काय दिले त्यांनी बघा. त्रिकोण PQR मध्ये कोन R इज ग्रेटर दॅन कोन Q म्हणजे कोन Rचं माप हे कोन Qच्या मापापेक्षा मोठं आहे. कोन Rचं माप कोन Qच्या मापापेक्षा मोठे आहे. कोन मोठा तर त्या कोणासमोरील बाजू मोठी असते. म्हणजे R कोन मोठा आहे तर R कोणाच्या समोरील बाजू PQ आली बघा. ही बाजू मोठी येणार आहे Q कोणासमोरील बाजूपेक्षा म्हणजे PR पेक्षा. म्हणजे आपल्याला वाक्य काय मिळणार आहे? PQ इज ग्रेटर दॅन PR. PQ इज ग्रेटर दॅन PR. आपण इथे सोडवलेले बघा. त्रिकोण PQR मध्ये कोन R इज ग्रेटर दॅन कोन Q म्हणजे कोन Rचं माप कोन Q पेक्षा मोठं आहे. हे प्रश्नात तुम्हाला त्यांनी दिलेले. त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. मग कोन R च्या समोरील बाजू कोणती आहे? तर PQ इज ग्रेटर दॅन कोन Q. कोन Qच्या समोरील बाजू कोणती आहे? PR. म्हणजे PQ इज ग्रेटर दॅन काय? PR. अशा प्रकारचं विधान कुठे बघा. PQ इज ग्रेटर दॅन काय? PR. म्हणजे PQ इज ग्रेटर दॅन PR हे विधान सत्य आहे. आणि बाकीची विधाने ही असत्य मिळतात ते तुम्ही शोधू शकता. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा. 14 गुणांचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. जर a/b बरोबर 5/3 तर a अधिक b छेद a वजा b ची किंमत काढा. a अधिक b a वजा b तुमच्या लक्षात आलं असेल. अधिक आहे आणि वजा पण आहे म्हणजे योग वियोग क्रिया आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. a/b बरोबर 5/3 दिलेले हे असंच आपण असंच लिहिलेलं आहे. a/b बरोबर 5/3 त्याला कारण दिलेले. इथे अधिक वजा आहे म्हणजे योग वियोग क्रिया करावी लागेल. आणि मग योग वियोग क्रिया करून a अधिक b छेदाला a वजा b या दोघांची बेरीज करायची, अंशाला मांडायचं. अंशातून छेद वजा करायचा, छेदाला मांडायचं. इकडे प्रक्रिया केल्यानंतर तीच प्रक्रिया इकडे करायची. म्हणजे योग वियोग क्रिया या बाजूला पण आपण करणार आहोत. म्हणजे 5 अधिक 3 छेद 5 वजा 3. पुढे सोडवल्यानंतर 5 अधिक 3 8 छेद 5 वजा 3 2. बे एके बे बेचोक 8 म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 4. म्हणजे a अधिक b छेद a वजा b बरोबर 4 अशी आपल्याला ही किंमत मिळालेली आहे. दुसरा प्रश्न, x वजा y बरोबर 11 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा. x वजा y बरोबर 11 या समीकरणाच्या उकली म्हणजे x आणि y या दोघांची वजाबाकी केली तर 11 मिळाली पाहिजे आपल्याला. मी सोपं घेतलं आहे बघा. 12 आणि 1 12 वजा 1 11. तुमच्या मनाने या उकली कोणत्याही येऊ शकतात. फक्त एक्समधून y वजा केल्यानंतर 11 मिळालेले पाहिजे. म्हणजे हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही याची उत्तरे लिहू शकता. मी
घेतलेल्या उकलीच लिहिल्या पाहिजे असं काही बंधन नाही. त्यानंतर 14 वजा 3 उकल घेतली बघा मी, 14तून 3 गेले 11, अशा प्रकारे. आता एखादा विद्यार्थी काय करेल, 15 वजा 4, 15तून 4 गेले 11 असंही लिहू शकतो. किंवा एखादा विद्यार्थी काय करेल, 20 वजा 9, 20मधून 9 गेले 11, म्हणजे याप्रमाणे आपण उकली लिहू शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न, एक्स वर्ग वजा 3x वजा 28 या बहुपदीचे अवयव पाडा. एक्स वर्ग वजा 3x वजा 28 या बहुपदीचे अवयव पाडा. उत्तरात बहुपदी आपण जशीच्या तशीच लिहिलेली आहे. आपल्याला असे अवयव शोधायचे ऋण 28चे की गुणाकार आला पाहिजे ऋण 28 आणि बेरीज आली पाहिजे ऋण 3. आणि मग ऋणसंख्येचे अवयव पाडताना एक अवयव ऋण असतो, एक अवयव धन असतो. आणि मग मोठा धन की मोठा ऋण ते मागील चिन्हावरून आपण ठरवतो, या मधल्या चिन्हावरून. इथे चिन्ह ऋण आहे म्हणजे मोठा अवयव ऋण येणार आहे. हे पूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. ऋण 28चे आपण अवयव पाडणार आहोत. गुणाकार पाहिजे ऋण 28 आणि बेरीज पाहिजे आपल्याला किती, ऋण 3. आणि मग या ठिकाणी आपल्याला अवयव मिळाले आहेत 7 चोक 28. चिन्ह भिन्न आहे दोन संख्यांचं, म्हणजे गुणाकार ऋण आला. आणि 4 वजा 7, 4मधून 7 गेले आपल्याला मिळाले ऋण 3. 4मधून 7 गेले ऋण 3. 4मधून 7 जात नाही, मग आपण उलटं करतो. 7मधून 4 गेले 3 आणि उलटं केल्यामुळे ऋण चिन्ह देतो. हे पूर्वी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता ऋण 3x जे आहेत याची फोड आपण कशी करणार, तर ऋण 7x अधिक 4x असे आपल्याला अवयव याचे मिळणार आहे. आणि मग एक्स वर्ग याच्या जागेवर आपण लिहिणार काय, एक्स वर्ग वजा 7x अधिक 4x वजा 28. आणि मग 2-2चे गट आपण केले, हा एक गट हा एक गट. या गटामधून आपल्याला x कॉमन मिळतो, सामायिक. x कॉमन गेल्यानंतर इथे राहिले x वजा, इथून x गेला म्हणजे राहिले 7, x वजा 7. आता हाच कंस इकडे येतो. इथून 4 कॉमन मिळाले बघा आपल्याला, सामायिक 4 मिळाले. इथे x आहे, इथे x नाही आहे, म्हणजे 4च कॉमन मिळणार आहे. 4 7 28. हाच कंस इकडे येणार आहे, म्हणजे हाच कंस इकडे मांडून चालणार नाही, लक्षात घ्या. येतो तोच, पण तो चेक करून पाहिजे. कदाचित हा चुकला तर हाही चुकू शकतो. मग 4 कॉमन काढले म्हणजे इथे राहिले x आणि 4 7 28 म्हणजे मिळाले इथे 7. आता या ठिकाणी x वजा 7, x वजा 7 हाही कंस आपल्याला कॉमन मिळेल. म्हणजे x वजा 7 गेल्यानंतर इथे राहिले x, x वजा 7 गेल्यानंतर इथे राहिले 4, म्हणजे x अधिक 4. म्हणजे या बहुपदीचे आपल्याला अवयव मिळालेले आहेत x वजा 7 आणि x अधिक 4. त्यानंतर चौथा प्रश्न, किंमत काढा. 5 sin 30 अधिक 3 tan 45. उदाहरण आपण पुन्हा लिहिलं. 5 sin 30ची किंमत आहे 1/2 अधिक 3 tan 45ची किंमत आहे 1. आणि मग 5 1 5/2 गुणाकार केल्यानंतर अधिक 3 1 3, 3 म्हणजेच 3/1. इथे आपण छेद 1 घेतलेला आहे. ही परिमेय संख्या, ही परिमेय संख्या, दोघांची आपल्याला बेरीज करायची. आणि मग आता आपण काय करणार, तिरकस गुणाकार. 5 1 5 अधिक 3 2 6 आणि छेदाला छेदाछेदांचा गुणाकार म्हणजे 2. म्हणजे 2 आणि 1चा लसावी काढायचा आहे, तो येतो 2. हे पूर्वी सांगितलेलं आहे. 6 आणि 5 11, 11/2 म्हणजे आपल्याला किंमत मिळालेली आहे 11/2. त्यानंतर 5वा प्रश्न, खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे ते लिहा. खाली तुम्हाला काही बिंदू दिलेले आहेत आणि ते कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. पहिला बिंदू दिलेला आहे तुम्हाला A 12 0, नंतर ऋण 5 ऋण 2, नंतर 2 10 आणि शेवटचा बिंदू आहे 15 ऋण 18. आणि मग क्रमांक त्यांनी दिलेले आहेत एकूण 4 क्रमांक. आपण सारणी बनवलेली आहे क्रमांक, बिंदू, चरण किंवा अक्ष. क्रमांक 1 ते 4 आपण लिहून टाकले. बिंदू A 12 0, B ऋण 5 ऋण 2, C 2 10 आणि D 15 ऋण 18. फक्त आपल्याला हा भाग लिहायचा आहे. या ठिकाणी मुद्दामून मी तुम्हाला आकृती काढलेली समजण्यासाठी
हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक धन असतात. त्याच्या विरुद्ध गेलं का दोन्ही निर्देशक ऋण असतात. त्याच्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये आलं की ऋण धन, आणि याच्या विरुद्ध इकडे गेलं का हे विरुद्ध येणारे धन ऋण. हे पूर्वी सांगितलेले लक्षात घ्या. आता पहिला बिंदू आपला आहे बघा A12 0. शून्य आला बघा. शून्य आला म्हणजे धोका आला, म्हणजे शून्याला सोडून द्यायचं, म्हणजे फक्त 12 घ्यायची. 12 ही पहिली संख्या आहे का दुसरी संख्या आहे? पहिली संख्या. आणि मग पहिला अक्ष कोणता असतो? एक्स अक्ष. दुसरा अक्ष हा वाय आहे, म्हणजे हा बिंदू पहिल्या अक्षावर आहे. पहिल्या अक्षावर आहे म्हणजे एक्स अक्षावर आहे. म्हणजे एक्स निर्देशक किंवा वाय निर्देशक यापैकी एक निर्देशक जर शून्य आला तर तो बिंदू चरणामध्ये येत नाही, तो बिंदू अक्षावर येतो. आणि मग या ठिकाणी आपली चूक होण्याची शक्यता असते. म्हणून शून्य आला म्हणजे धोका आला. घाबरायचं नाही, या शून्याला सोडून द्यायचं, फक्त ही संख्या घ्यायची. आणि पहिली संख्या आहे का दुसरी संख्या? पहिली संख्या आहे. पहिली संख्या म्हणजे पहिला अक्ष म्हणजे एक्स अक्ष, म्हणजे हा बिंदू एक्स अक्षावर आहे. त्यानंतर बी बिंदू ऋण5 ऋण2. चिन्ह विचारात फक्त आपण घ्यायचेत. या संख्यांचा म्हणजे निर्देशकांचा विचारच करायचा नाही. ऋण 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 बघा चरण 3, म्हणजे हा बिंदू चरण 3 मध्ये आहे. त्यानंतर 2-10 म्हणजे धन 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 म्हणजे चरण 1. त्यानंतर 15 ऋण 18 धन आहे ऋण आहे, धन ऋण इथे आले बघा, म्हणजे चरण 4, म्हणजे हा बिंदू चरण 4 मध्ये. अशा प्रकारे तो बिंदू चरणात आहे की अक्षावर आहे ते आपण शोधू शकतो. त्यानंतर 6वा प्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून जीवेची लांबी 16 सेमी आहे, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे आणि जीवेची लांबी 16 सेमी आहे, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. लक्षात घ्या, त्रिज्या 10 सेमी आहे आणि जीवेची लांबी 16 सेमी आहे. आणि मग आपण एक वर्तुळाची आकृती काढणार आहोत. त्रिज्या 10 सेमी त्यांनी दिलेली आहे आणि जीवेची लांबी 12 सेमी आहे. आणि ही जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. समजा पी केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे. पी केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे व रेख पी एम लंब जीवा ए बी. हा पी एम लंब आहे कुणावरती? जीवा ए बीवरती, असं आपण मानलेलं आहे. आणि मग वर्तुळाची त्रिज्या 10 आहे, म्हणजे पी बीची किंमत 10 सेमी येणार आहे. जीवेची लांबी 12 सेमी आहे, म्हणजे ए बीची लांबी 12 सेमी येणार आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. आणि मग दुभागणे म्हणजे दोन सारखे भाग होणे, म्हणजे एम बीची किंमत ए बीच्या निम्मे येणार आहे. एम बीची किंमत ए बीच्या निम्मे येणार आहे. म्हणून एम बी बरोबर 1/2 ए बी बरोबर 1/2 गुणिले ए बीची किंमत किती आहे? 12. भाग दिला का बेसक 12, म्हणजे एम बी बरोबर 6 सेमी आपल्याला मिळालेलं आहे. आणि मग ही 6 सेमी मिळाली. ही बाजू 10 सेमी आहे. हा काटकोन आहे, म्हणजे काटकोन त्रिकोणाची उरलेली बाजू म्हणजे पी एम ही बाजू आपण पायथागोरसने काढू शकतो. आणि मग म्हणून काटकोन त्रिकोण पी एम बीमध्ये पी बी वर्ग बरोबर पी एम वर्ग, पी बी वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक एम बी वर्ग. एम बी वर्ग किंवा बी एम वर्ग एकच, याला कारण पायथागोरसचे प्रमेय. आणि मग किंमत ठेवली आपण 10चा वर्ग बरोबर पी एमचा वर्ग अधिक 6चा वर्ग. इथे किंमत आपल्याला 6 मिळालेली आहे. आणि मग 6चा आपण वर्ग करणार आहोत. 10चा वर्ग 100 बरोबर पी एमचा वर्ग अधिक 36. ते 36 इकडे आणा, वजा होणार, म्हणजे 100 वजा 36 बरोबर पी एमचा वर्ग. वजाबाकी केली 64 आली बरोबर पी एम वर्ग. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन पी एम बरोबर 8 सेमी. पी एमची किंमत आपल्याला मिळाली 8 सेमी. 64चं वर्गमूळ 8, पी एम वर्गाचं वर्गमूळ पी एम, आणि पी एम 8 आलं, म्हणजे याचा अर्थ ती जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे. आणि मग म्हणून ती जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे. अशा प्रकारे आपल्याला
उत्तर त्याचं लिहायचं आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, एक आकृती तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. या आकृतीमध्ये एल आणि एम ह्या रेषा समांतर आहेत, एन आणि पी या रेषा समांतर आहेत. हा 45 अंशाचा कोन आहे, हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. आणि तुम्हाला ए बी सीची मापे त्यांनी मिळवायला सांगितलेली आहे. आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम व रेषा एन समांतर रेषा पी आहे. आकृतीतील मापांवरून कोन ए, कोन बी आणि कोन सीची मापे काढा. म्हणजे तुम्हाला कोन ए, कोन बी आणि कोन सी मिळवायचा आहे. या ठिकाणी हा एक्स कोन जो आहे तो आपण मानलेला आहे, लक्षात घ्या. समजा 45 अंश कोणाचा संगत कोन एक्स आहे. 45 अंश या कोणाचा संगत कोन एक्स अंश आहे. संगत कोन कोणाला म्हणतो आपण तर एकाच बाजूचे कोन घ्यायचे आणि एका आड एक घ्यायचे. म्हणजे 45 घेतला का याला सोडायचं, याला घ्यायचं. हे पूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि मग या दोघांना म्हणायचं संगत कोन. 45 अंशाचा जो संगत कोन आहे तो आपण एक्स मानलेला आहे. इथे आकृती काढली बघा मी सोपी जाण्यासाठी. ही रेषा एल आणि ही रेषा एम यांची छेदिका ही पी मानली की हे दोन कोन संगत कोन होतात आणि संगत कोन एकरूप असतात. म्हणजे एक्सचं माप आपल्याला 45 अंश मिळणार आहे. समजा 45 अंश कोणाचा संगत कोन एक्स अंश आहे. रेषा एल समांतर रेषा एम यांची छेदिका पी आहे. आणि मग म्हणून एक्स बरोबर 45 अंश, याला कारण संगत कोनाचे प्रमेय. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. याला आपण म्हणतो संगत कोनाचे प्रमेय. म्हणून एक्स बरोबर आपल्याला मिळालेलं आहे 45 अंश. एक्सची किंमत आपल्याला मिळाली बघा. आता या दोन कोनांचा आपण जर विचार केला तर हे दोन रेषीय जोडीतील कोन आहे. सोपं आहे. म्हणजे हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज किती भरणार आहे, 180 अंश. कारण रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोन ए अधिक कोन एक्स बरोबर 180 अंश. दुसरा भाग लिहिला बघा मी इथे, कोन ए अधिक कोन एक्स बरोबर 180 अंश. याला कारण रेषीय जोडीतील कोन हे रेषीय जोडीतील कोन होतात, त्यांची बेरीज 180 अंश. कोन ए अधिक एक्सचं माप आपल्याकडे आहे 45 अंश, आत्ताच आपण मिळवलेलं आहे, बरोबर 180 अंश. 45 पलीकडे गेले म्हणजे वजा होणार आहे. म्हणजे कोन ए बरोबर 180 वजा 45 म्हणजेच कोन ए बरोबर 135 अंश. म्हणजे कोन एचं माप आपल्याला मिळालेलं आहे 135 अंश. आता या ठिकाणी बघा, हा कोन आणि हा कोन या दोन कोणांचा आपण जर विचार केला तर हे परस्पर विरुद्ध कोन आहे आणि परस्पर विरुद्ध कोन एकरूप असतात. म्हणजे बीचं माप तुम्हाला मिळणार आहे 135 अंश. बीचं माप मिळणार 135 अंश. दुसरा भाग लिहिला बघा मी, कोन बी बरोबर कोन ए 135 अंश. कोन बी बरोबर कोन ए 135 अंश. याला कारण पविको म्हणजे परस्पर विरुद्ध कोन. आणि आता आपल्याला माप मिळवायचे सी या कोणाचं. आता आकृती काढली बघा मी पुन्हा, त्यातील एक छोटासा भाग बाजूला काढला आहे मूळ आकृतीतील. इथे बी कोण आहे, इथे सी कोण आहे आणि या दोन रेषा समांतर आहे. मूळ आकृतीतील जो भाग गरजेचा आहे तोच भाग मी बाजूला घेतलेला आहे बघा. पुन्हा मूळ आकृती पहा. रेषा एन समांतर रेषा पी आणि त्यांची छेदिका एम घेतलेली. म्हणजे ह्या दोन रेषा घेतल्यात आणि त्यांची छेदिका आपण ही घेतलेली बघा. म्हणजे रेषा एन समांतर रेषा पी आणि छेदिका काय आपण आता मानणार आहोत, एम मानणार आहोत. म्हणजे या ठिकाणी ही छेदिका एम आहे. रेषा एन समांतर रेषा पी, रेषा एन समांतर रेषा पी यांची रेषा एम छेदिका आहे. आणि मग हे कोणते कोण येतात बघा. हा कोण घेतला, हा सोडून दिला, हा घेतला, म्हणजे संगत कोण येतात. आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले की संगत कोण एकरूप असतात. म्हणजे सीचं माप कुणाबरोबर येणार आहे, बी बरोबर. आणि बीचं माप आपण अगोदर मिळवलेलं आहे 135.
म्हणजे सीचं माप बरोबर बीचं माप बरोबर 135 अंश. आणि मग म्हणून आपण लिहिलेलं आहे कोन सी बरोबर कोन बी बरोबर 135 अंश. याला कारण संगत कोनाचे प्रमेय. अशा प्रकारे कोन ए, कोन बी आणि कोन सीची मापे आपण मिळवू शकतो. प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. 6 गुणांचा प्रश्न आहे हा. त्यातील पहिला, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. 2x अधिक 3y बरोबर 18 आणि x अधिक y बरोबर 7. पहिलं समीकरण दिलं त्याला 1 क्रमांक दिला, दुसरं समीकरण दिलं त्याला 2 क्रमांक दिला. आता या ठिकाणी चल सारखे आहेत बघा, वाय वाय. हे सहगुणक पण सारखे यायला पाहिजे. इथे सहगुणक सारखे नाही आहे. इथे 3 आहे, इथे 1 आहे. या ठिकाणी चले सारखे आहेत एक्स एक्स. इथे 2 आहे, इथे 1 आहे. म्हणजे या ठिकाणी 2 जर आपल्याला मिळाले तर 2x 2x होतील बघा. किंवा या ठिकाणी आपल्याला जर 3 मिळाले तर 3y 3y होतील. म्हणजे या समीकरणाला काय करायचं आहे, 2 ने गुणायचे किंवा 3 ने गुणायचे. 2 ने गुणा किंवा 3 ने गुणा. आपण 3 ने गुणून घेतलं आहे. समी 2ला 3 ने गुणून मग गुणताना प्रत्येक पदाला गुणायचे. 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 3 7 21. हे झालं समीकरण तुमचं 3. आता 3y 3y सारखे आले बघा. म्हणजे आता समी 3मधून समी 1 आपण वजा करूया. समी 3मधून समी 1 वजा करू. 1मधून 3 पण आपण वजा करू शकतो. पण 3मधून 1च का वजा केले लक्षात येते? विचार करा. या ठिकाणी ही मोठी संख्या आहे, ही लहान संख्या आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे का मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करणं सोपं जातं. हे कुणावरून ठरवायचं तर या संख्यांवरून. म्हणजे हे समीकरण मोठे आहे. म्हणजे समी 3मधून समी 1 वजा करणं सोपं आहे. आणि मग 3x अधिक 3y बरोबर 21. त्याच्याखाली समी 1 आपण लिहिणार आहोत. 2x अधिक 3y बरोबर 18. यातून हे वजा करायचं आहे म्हणजे यांची चिन्हे बदलणार आहे. ऋण ऋण ऋण. आणि मग पुढे आपण जर हे सोडवलं तर 3y वजा 3y कॅन्सल झाले. 3x वजा 2x म्हणजे x. 3मधून 2 गेले, 1 राहिला. 1x म्हणजे फक्त x बरोबर 21मधून 18 गेले 3. म्हणजे xची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. आता ही किंमत समी 1मध्ये ठेवा, 2मध्ये ठेवा किंवा 3मध्ये ठेवा. कशात ठेवणं सोपं आहे आपल्याला तर समी 2मध्ये ठेवणं सोपं आहे. म्हणजे x बरोबर 3 ही किंमत समी 2मध्ये ठेवून मग समी 2 काय आहे बघा, x अधिक y बरोबर 7. आणि मग एक्सच्या जागेवर आपल्याला लिहायचे किती 3. 3 अधिक y बरोबर 7. 3 पलीकडे गेले म्हणजे y बरोबर 7 वजा 3 म्हणजे y बरोबर 4. म्हणून xy बरोबर एक्सची किंमत 3 आणि वायची किंमत 4 म्हणजे 3 4 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. म्हणजे x सोल्व्युराम y बरोबर हे कंसामध्ये लिहायचं बरोबर कंसामध्ये 3 सोल्व्युराम 4 कंस पूर्ण ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, काटकोन त्रिकोण YXZ मध्ये कोन x बरोबर 90 अंश, XZ बरोबर 8 सेमी, XZ 8 सेमी, YZ बरोबर 17 सेमी असेल तर साइन y कॉस y टॅन y साइन z कॉस z टॅन z काढा. म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या तुम्हाला किमती काढायला विचारलेल्या आहेत. ही बाजू 8 आहे, ही बाजू 17 आहे म्हणजे कर्ण 17 आहे. तर पायथागोरसचा प्रमेय वापरून आपल्याला XY ची किंमत काढता येईल. पायथागोरसचा प्रमेय आपण का वापरू शकतो तर या ठिकाणी काटकोन आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणाच्या ह्या 2 बाजू आपल्याला माहिती आहे, तर तिसरी बाजू आपण मिळवू शकतो. आणि मग काटकोन त्रिकोण YXZ मध्ये कोन x बरोबर 90 अंश दिलेले. हा कोन x 90चा आहे म्हणून आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणून कर्ण आहे बघा YZचा वर्ग बरोबर XZचा वर्ग अधिक XYचा वर्ग. किमती ठेवा. YZची किंमत 17, 17चा वर्ग बरोबर XZची किंमत 8, 8चा वर्ग अधिक XYचा वर्ग.
17चा वर्ग 289 बरोबर 8चा वर्ग 64 अधिक XYचा वर्ग. हे 64 पलीकडे घ्या म्हणजे वजा होणार. 289 वजा 64 बरोबर XYचा वर्ग. आणि मग ही वजाबाकी केली की आपल्याला मिळते 225 बरोबर XYचा वर्ग. आणि मग दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन XY बरोबर 15. XY वर्गाचं वर्गमूळ मिळालं XY आणि 225चं वर्गमूळ मिळालं 15. म्हणजे XYची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 15. म्हणजे या त्रिकोणाच्या आपल्याला तिन्ही बाजू मिळालेल्या आहेत. ही 8 आहे, ही 17 आहे आणि आपण आत्ता मिळवलेली ही 15. आणि त्यावरून मग आपण कोन वायची तीनही त्रिकोणमितीय गुणोत्तरे मिळवू शकतो आणि कोन झेडची तीनही त्रिकोणमितीय गुणोत्तरे मिळवू शकतो. म्हणजे असे आपल्याला एकूण 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरे शोधायची आहेत. ती आपण आता शोधूया. त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या व्याख्येवरून इथे त्रिकोणाची आकृती काढली बघा मी. ही 8 किंमत त्यांनी दिलेली, ही 17 दिलेली आहे आणि XYची किंमत आपण आता 15 मिळवलेली आहे. त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या व्याख्येवरून आपण पहिले कोन वायची त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहिणार आहोत. पहिलं साइन वाय समोरील बाजू भागिले कर्ण, समोरील बाजू XZ भागिले कर्ण YZ म्हणजे XZ छेद YZ बरोबर 8/17 कारण समोरील बाजू भागिले कर्ण. त्याच्यानंतर कॉस वाय म्हणजे काय तर लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू कोणती आहे XY भागिले कर्ण YZ म्हणजे कॉस वाय बरोबर XY छेद YZ. XYची किंमत 15 छेद YZची किंमत 17 कारण लगतची बाजू भागिले कर्ण. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न टॅन वाय म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू. समोरील बाजू XZ लगतची बाजू XY म्हणजे XZ छेद XY. किमती ठेवल्या 8/15 कारण समोरील बाजू भागिले लगतची बाजू. त्यानंतर साइन झेड ही 3 गुणोत्तरे आपण कोणाची मिळवलेली आहे Y या कोणाची. आता झेड या कोणाची आपल्याला काय करायची त्रिकोणमितीय गुणोत्तरे मिळवायची आहेत. साइन म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण. मग साइन झेड म्हणजेच काय XY भागिले YZ म्हणजेच 15 भागिले काय 17 समोरील बाजू भागिले कर्ण. त्याच्यानंतर कॉस झेड म्हणजे काय तर लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू XZ कर्ण YZ XZ छेद YZ बरोबर 8/17 कारण लगतची बाजू भागिले कर्ण. त्यानंतर शेवटचं गुणोत्तर त्यांनी विचारलेलं आहे टॅन झेड समोरील बाजू भागिले लगतची बाजू. समोरील बाजू आहे XY भागिले लगतची बाजू आहे XZ म्हणजे XY छेद XZ बरोबर 15/8 याला कारण समोरील बाजू भागिले लगतची बाजू. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ती तुम्ही स्वतः अभ्यासायची आहे. धन्यवाद.